हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशाज मराठी वर्ल्ड. आज मी तुमच्यासमोर जे टॉपिक घेऊन आले आहे त्याचं नाव आहे अनौपचारिक पत्रलेखन. आपले औपचारिकचे सगळे झालेले आहे. आज मी तुमच्यासमोर अनौपचारिक पत्राचा भाग घेऊन आले. अनौपचारिक म्हणजे अर्थातच ज्याच्यामध्ये बंधन नाही, आपण कितीही लिहू शकतो. विशेष म्हणजे आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आमंत्रण निमंत्रण देण्यासाठी आपण त्याचं पत्र लिहू शकतो. अनौपचारिक पत्रामध्ये बंधन नसते लिहिण्याचं. पूर्वीच्या काळामध्ये लोक पत्र लिहून पाठवत होतो, पण आज ती पद्धत पूर्णतः गेलेलीच आहे. समजा आज इंटरनेटच्या माध्यमाने सगळे ईमेल करतात, त्याच्यामुळे ही पद्धत आज जास्त राहिली नाही. तेच अनौपचारिक एक पद्धतीचा भाग आहे. आज मी त्या अनौपचारिक पद्धतीचा एक पत्र नमुना तुमच्यासमोर घेऊन आली आहे. तर चला आधी आपण सुरुवात करू पत्रलेखनाचा क्रम. यामध्ये आपल्याला आधी दिनांक लिहावा लागेल, मग त्याच्यानंतर प्रतीनंतर पत्ता कोणाचा, ज्याला आपण पत्र पाठवणार आहे त्याचं, आणि अर्थात ईमेल आय डी त्याचा लिहायचा, आणि मग त्याच्यामध्ये संक्षेपण म्हणजे प्रिय मित्र. जर तुम्ही आपल्या बाबांना पाठवत असेल तर आदरणीय बाबास, असं म्हणजे ज्या नातेवाईकाला तुम्ही पाठवत असेल त्याचं खाली नाव येईल. आणि त्याच्यानंतर मजकूर म्हणजे बॉडी येईल, पूर्ण तुम्हाला काय लिहायचं आहे त्या पत्रामध्ये. आणि शेवटी तुझा मित्र, तुझी मैत्रीण, म्हणजे जो पत्र लिहिणार आहे त्याचं नाव, ईमेल ॲड्रेस येईल. आता आपण पत्राचा नमुना पाहू. तर अनौपचारिक पत्राचा प्रश्न आहे, तुमच्या मित्रास किंवा मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देणारे पत्र लिहा. आता याचं उत्तर असं येईल, दिनांक आधी लिहायची आपल्याला 2 ऑक्टोबर 2024. प्रती त्याच्यामध्ये ॲड्रेस लिहिणार, ज्याला पत्र पाठवणार आहे. श्री रजत गोरे 27 गीता निवास, पवननगर, सांगली 400135. ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे त्याचा. आणि एक लाईन सोडून प्रिय मित्र राजेश, म्हणजे ज्याला पत्र लिहिणार आहे त्याचं नाव. प्रिय मित्र राजेश, सप्रेम नमस्कार. राजेश, तू कसा आहेस? काका काकू सर्वजण कसे आहेत? खूप आठवण येते मला तुम्हा सर्वांची. अभ्यास कसा चालू आहे? तुझी नवीन शाळा, नवीन मित्र आवडले का तुला? तुला फार भेटायची इच्छा प्रबळ होते माझी, त्यासाठीच हे पत्र मी तुला आज लिहत आहे. मग ह्याच्यामध्ये 2-3 पॅरेग्राफ करून पण आपण लिहू शकतो. आता दुसरा पॅरेग्राफ, दिवाळीच्या सुट्टीत तू आमच्या घरी ये, आपण सर्व खूप मजा करूया, त्यासाठी तुला आमंत्रण देत आहे मी. आपण सर्व मित्र मिळून सुट्ट्या एकत्र मजेत घालूया. माझ्या घरचे देखील तुला भेटायला खूप उत्सुक आहेत. आणि राजेश, तुझ्या उत्तराची मी वाट पाहेन. मला तू लवकरात लवकर कळव की तू इथे कधी येईल, तर त्याप्रमाणे मी सगळ्यांना निरोप देईन. तू इथे आल्यावर आपण जवळची एक छोटी सहल पण करून येऊ. लवकरच आपण भेटू. आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. पत्रोत्तर लगेच पाठव. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार. आणि पत्राचा शेवटचा भाग म्हणजे तुझा मित्र अजय गोरे 30 राम निवास, भरतनगर, सातारा 411603, आणि खाली ईमेल आय डी. आता हा पत्र असं लिहायचं आहे. याप्रमाणे तुम्ही अजून पत्र वाटलं तर वाढू सुद्धा शकता, तुम्हाला अजून काही लिहायचं असेल तर. आणि जर हा पत्राशी संबंधित काही अडचण असेल, काही समजत नसेल तर मला कमेंट करा. आणि माझा जर चॅनल आवडला असेल तर त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.